बरं चल मग किती वेळ आता? ते का आता जायचं ना मला ना. आज ब्लाऊज गेले पण ब्लाऊज टाकायला जागा नाहीये. थोडी जागा रिकामी करते आधी. आपण घरी. तर हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मला माहिती माझे डेली ब्लॉग तर तुम्हाला येत नाही, तर मला वेळच नाही भेटत. पण तर चला बघा, हे बघा किती छान डिझाईनचा मी ब्लाऊज शिवलाय. कसा शिवलाय मला नक्की सांगा. आणि स्लीव्हला पण आपण अशी डिझाईन केलेली आहे. तर प्लीज कशी शिवली नक्की सांगा. आणि मला ना आज जागा नाही पुरत आहे ब्लाऊज टाकायला, तरी पण यातले अरे आज तर मग सॅटरडे असून कसं काय मग मुलं मोकळी नाही झाली? गेलेत ना, भरपूर ब्लाऊज गेले त्याच्यातले. असं का? ते काय आहे रे? ते मोठा काठाचं काय आहे? ते साऊथ इंडियन ड्रेस शिवला आहे मी. अजून व्हिडिओ पोस्ट नाही केला त्याचा, त्याला अस्तरच नाही भेटलं मला, फक्त शिवून प्लेस कट. असं आहे का? त्याच्यावरचा ब्लाऊज पण रेडी केला आहे का बघा. हा. मस्त फुगा बिगा टाकून इथं शोल्डरवर एकदम छान झाले. आज दुकान नाही आवडत मी. आज मला फेशियलला त्याला क्लायंट होते, त्याच्यामुळे जाऊ आपण आज लवकरच घरी. आज सॅटरडे सुट्टीचा दिवस आहे. आज थोडी लवकर सुट्टी करू. किती वाजले आता? लवकर कशाचे? आज उशीर होतोय उलट घरी जायला, माहिती का? आहे की नाही मैत्रिणींनो? किती उशीर होतं सांगा बरं घरी जायला. घरी जाऊन स्वयंपाक करायचा, मग जेवायचं. एक तर माझी तब्येत बरी नाही, पण मी आलेली आज. ज्या दिवशी माझी तब्येत खराब असेल ना, त्या दिवशी इतकं गिराईक असतं का नाही विचारूच नका. तू कसं एवढं ऍडजस्टमेंट करते रे? मग आता मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे एक दिवस, की का नाही मी आज दिवसभर काय काय काम केलंय, काय काय नाही हे सगळं. आज सकाळी आलते 10:30ला, तर का नाही आपल्याकडे 8 जणी आहेत क्लासला, तर 7 जणीचा क्लास घेतला, 1 जण आलीच नाही. आणि क्लास घेऊन मग मला फेशियलला क्लायंट आलते, ते घेतले. परत 10 ब्लाऊज कटिंग केले आणि 1 डिझाईनचा ब्लाऊज शिवला. आणि मध्ये मला परत फिटिंगला कपडे आले होते, ते पण फिटिंगचे कपडे सगळे व्यवस्थित करून दिले. आता उद्याच्याला फक्त येऊन ब्लाऊज स्टिचिंग करायचे, कारण सगळे ब्लाऊज कटिंग केलेत. कटिंग झालेली ब्लाऊजची 2 कायच राहिलेत मला असं वाटते कटिंगची. तर बघू उद्या किती ब्लाऊज होतात आणि किती नाही. ओके, तर चला मग आज लवकर जाऊ घरी. हां कास्टमध्ये. चला बरं. उडा लगेच उडा.